इतके चांगले माझे मित्र आहेत आणि यातले तर दोघ जण माझ्यासोबत अकॅडमिक काउन्सिलमध्ये माझ्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीनं मांडणी करणारे आहेत. आपण पहिल्यांदा मला ह्यासाठी बोलावलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल संस्थेचे आणि महाविद्यालयाचे सर्वप्रथम आभार मानतो. आणि मला ज्या पद्धतीनं एनईपी वाटते, आता आपण एनईपीच्या संदर्भामध्ये दोन भागात याचा विचार करू. एक त्याची सैद्धांतिक बाजू कशा पद्धतीची आहे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या उणीवा किंवा ज्याला आपण चॅलेंज म्हणतो. आणि आपण केवळ चॅलेंजेस सांगणार नाही, तर याच्यावर काय उपाय करता येईल, काय बदल केला पाहिजे, या तीन बाजूनी पहिली सैद्धांतिक बाजू मांडूया. आणि सगळ्यात एसआरटीच्या बाबतीमध्ये, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बाबतीमध्ये आता लिगाडे सर आहेत, पहणे सर आहेत, आम्ही सभागृहामध्ये या एनईपीच्या धोरणाच्या संदर्भामध्ये बघतो. विद्यापीठ दररोजच नवीन एक पत्रक काढतंय, आपल्यातही गोंधळ आहे. फर्स्ट इयरची एक्झाम कशा पद्धतीनं होणार, सेकंड इयरची एक्झाम कशा पद्धतीनं होणार, 60-40 आहे का, 80-20 आहे का. आणि प्राध्यापकाच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या वर्कलोडचं काय. तर या संदर्भामध्ये आपण दुसऱ्या भागामध्ये त्याचा विचार करू. तर बोर्ड जर असला तर आपलं आता काय स्ट्रक्चर होतं, त्यात काय बदल झाला आणि भविष्यामध्ये काय असणार आहे, या दोन गोष्टीचा आपण विचार करू. फार कंटाळवानं झालं तर ढोले सर सांगा, हात करा, म्हणजे मला थांबता येईल. नाहीतर एकदा सुरू झालं की आता आपल्या नवीन पद्धतीनं 1 तास तर आपल्याला चालावंच लागतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट वाघमारे सर, आपण जी स्टाफ अकादमी आहे आणि आपल्या स्टाफ अकादमीचं नाव विवेक आहे आणि या पद्धतीनं आपण कार्यक्रम घेता, खऱ्या अर्थानं मला वाटतं शिक्षणाची गरज. कारण प्रत्येक व्यक्ती कोणतीही गोष्ट करत असताना आपण तर्काच्या कसोटीवरती तपासत असतो आणि तर्काच्या कसोटीवर तपासून तुमचा जर शुद्ध विवेक जागृत असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं योग्य निर्णय घेता. आणि म्हणून ही समाजातली नवीन पिढी ही विवेकी निर्माण करणं हे सगळ्यात महत्वाचं आपलं काम आहे. आपण प्राध्यापक म्हणून त्या पद्धतीची जबाबदारी पार पाडली पाहिजे. विद्यार्थी विवेकाच्या माध्यमातून घडवले पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा तुमचं अभिनंदन याच्यासाठी आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचं एक समर्पक नाव या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय आणि प्राध्यापकांनाही त्याच्या पद्धतीची जाणीव व्हावी की आपण एक काहीतरी भूमिका घेऊन या समाजासाठी दिलं पाहिजे. मला वाटतं हे सगळ्यात समर्पक या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा विचार करत असताना, आणि मला वाटतं न्यू एज्युकेशन पॉलिसी याचसाठी आहे. एकंदरीत जुन्या शैक्षणिक जर आपण विचार केला, कारण 1986 नंतर 2020 पर्यंत ज्या पद्धतीचे शिक्षण आपण स्वीकारलेली होती त्याच्यामध्ये बदलच झालेला पाहिजे. आणि म्हणून नव्या काळानुसार, कारण राष्ट्राचा ज्या वेळेला आपण विचार करतो, कारण राष्ट्राचं भवितव्य या पिढीवरती आहे आणि या सगळ्या पिढीला म्हणजे अगदी सुरुवातीच्या कालखंडापासून जर आपण राष्ट्रप्रेमाचं, राष्ट्रत्यागाचं आणि समाजातली जी विषमता दिसते याच्या विरोधामधलं जर आपण त्यांना शिक्षण त्या पद्धतीचं दिलं, कारण तुमच्या शिक्षणावर तुमच्या देशाची प्रगती असते. एखाद्या देशाला जर अधोगतीवरती न्यायचं असेल तर त्यातली फक्त शिक्षणाची सिस्टम जर तुम्ही बिघडवली तर तो देश नक्की अधोगतीला जातो. आणि म्हणून आता आपल्याकडे न्यू एज्युकेशन पॉलिसी स्वीकारली, आता आपण ह्या फेजला आहे की त्याला आता आपण विरोध करू शकत नाही. तुमच्या आमच्या त्याच्या बाबतीमध्ये मतभेद असतील, आता ती 2020 ला मंजूर झाली, स्वीकारली. न्यू मॉडेल डिग्री कॉलेज असेल किंवा राजश्री शाहू कॉलेज असेल, स्वायत्त विद्यापीठ असतील, तिथं ती सिस्टीम सुरू झाली आहे. तिथं आता यावर्षी एक बॅच बाहेर पडते. आपल्या विद्यापीठामध्ये सेकंड इयरला आपण एनईपी आहे. आता ती खूप चुकीची आहे, ती एक विशिष्ट पद्धतीची आहे. आता त्याला आपण विरोध करणार नाही. त्याच्यामधल्या ज्या काही उणीवा आहेत त्या कशा पद्धतीनं दूर करता येतील त्याच्या संदर्भामध्ये ते सुद्धा म्हणजे महाराष्ट्र राज्य सुकाणू समिती सुद्धा त्याच मानसिकतेतली आहे. आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीचं स्वागत करणं, ती स्वीकारणं आणि त्या पद्धतीनं चालणं हे आपल्याला करावंच लागणार आहे. आता त्याच्यामध्ये पुढे आपण त्याच्या उणीवा पाहू काय त्याच्यामध्ये आहे. पण मूळ ही स्वीकारायचं कारण काय, का गरज वाटली त्यांना. एक तर मी सुरुवातीला सांगितलं की या देशाची सामाजिक प्रगती किंवा सामाजिक चौकट ज्या पद्धतीची आहे ती तशाच पद्धतीनं चांगल्या परंपरेच्या माध्यमातून चालली पाहिजे. सामाजिक विषमता संपली पाहिजे आणि या देशातली आर्थिक प्रगती, ह्या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो
आणि राजकारणाच्या अलीकडच्या महाराष्ट्रातली स्थिती, कारण राज्यशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून मी सांगतो की प्रत्येक व्यक्ती जसा सामाजिक प्राणी आहे तसा राजकीय प्राणी आहे. राजकारणापासून दूर आपण जाऊ शकत नाही आणि राजकारणाच्या बाबतीमध्ये नावं ठेवून आपण बाजूलाही सरू शकत नाही. ही सिस्टीम कशा पद्धतीनं बदलता येईल आणि चांगली माणसं राजकारणामध्ये कशा पद्धतीनं येतील हे सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातूनच आपल्याला सांगण्याची गरज आहे. म्हणजे सामाजिक प्रगती असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, शास्त्रीय पद्धतीचा विकास या देशाचा आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून एकूण राष्ट्र प्रगतीचा जर विचार केला तर याच्यामध्ये शिक्षणाची भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. आणि म्हणून 21व्या शतकामधलं हे जग आहे, या जगामध्ये जी आपली जुनी शिक्षण पद्धती होती त्याच्यामध्ये गरज बदलाचा पडला. आणि म्हणून 34 वर्षानंतर कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ होते, त्यांनी त्या संदर्भामध्ये अभ्यास केला आणि 2020ला केंद्र सरकारनं न्यू एज्युकेशन पॉलिसी, याला आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण, नवीनही म्हणता येईल, राष्ट्रीयही म्हणता येईल, ते स्वीकारलं. आता जर आपण सद्यस्थितीमध्ये शिक्षणाचा जर विचार केला, कारण आता एनईपी थोडंसं सरांची आमची चर्चा झाली की सुरू झालं वरून, म्हणजे ज्या पद्धतीने खालून सुरू व्हायला पाहिजे होतं ती पिढी आपल्याकडे आली असती सिनियरला तर ती एनईपी मधून आलेली असती. पण आता सुरुवात झाली सिनियरला आणि मला वाटतं या वर्षीपासून आता शासन निर्णय घेतोय महाराष्ट्र सरकार की आता आपण पहिलीपासून म्हणा किंवा त्या टप्प्यावर 5, 3, 3, 4चा जो टप्पा आहे त्या पद्धतीवर आपण सुरू करतोय. पण सध्या महाराष्ट्रातल्या किंवा एकंदरीत भारतातल्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आमच्या देशाची लोकसंख्या 144 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे. आणि या लोकसंख्येमध्ये जर आपण जगाच्या तुलनेनं जर आपण विचार केला तर आपल्या लोकसंख्या जगाच्या 18% आपली लोकसंख्या आहे भारताची. परंतु जगाच्या भूभागापैकी फक्त 2.41% भूभाग आपल्यावर आलेला आहे. म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये लोकसंख्येची जी दाट घनता आपल्याला दिसून येते. साक्षरतेच्या बाबतीमध्ये आपण थोडे पुढे गेलो, पण आता आपण किती लोकांना काम देऊ शकतोय, शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार आपण किती देऊ शकतोय, प्राथमिक शिक्षणाची अवस्था काय आहे, हे सगळं बदलण्यासाठी म्हणून या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा स्वीकार आपण केलाय. एक असर नावाची संस्था आहे, तिचा 2024चा रिपोर्ट आहे सर. त्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे सर्वे केला एकंदरीत आपल्या देशातल्या शिक्षण पद्धतीचा, साधारणतः 6 वर्षापासून 14 वर्षापर्यंतच्या मुलांचा सर्वे केला तर आमच्या देशातली सध्याच्या स्थितीमध्ये 66% मुलं हे आजही शासकीय शाळेमध्ये शिकतात आणि 34% विद्यार्थी हे प्रायव्हेट शिक्षण संस्थांमध्ये शिकतात. कारण आमच्या देशामध्ये आजही 70% जनता आपण खेड्यात राहतो. 6,38,000च्या आसपास आपल्याकडं खेडी आहे. 5,100च्या आसपास शहरामध्ये आपण राहतो. अलीकडच्या कालखंडामध्ये रोजगाराच्या शोधामध्ये शहरातलं स्थलांतर वाढलेलं आहे. पण आजही ग्रामीण भागातल्या लोकांची शासकीय शाळेमध्ये मुलं घालायचं कारणच ते आहे की त्यांची आर्थिक स्थिती त्या पद्धतीची ज्या खाजगी शाळांमधले फी परवडत नाही. पण त्या शाळेतला दर्जा काय आहे, म्हणजे हे काय माझं मत नाही, आसरच्या माध्यमातून आहे. तर या शाळेतल्या जर 3रीच्या मुलांचा जर आपण विचार केला तर 3रीच्या 76% मुलाला 2रीच्या वर्गाचं वाचन करता येत नाही. 5वीच्या मुलाचा जर आपण विचार केला सर तर 5वीच्या 70% मुलांना बेसिक गणिताचं नॉलेज नाही. म्हणजे या पद्धतीनं प्रायमरी शिक्षणाची आपली स्थिती आहे. 14 ते 16 वर्षे वयोगटातल्या मुलांचा जर आपण विचार केला तर त्यातली 89% मुलं नकळत मोबाईल वापरतात. पॅरेंटचा असेल किंवा त्यांचा असेल. पण त्या मोबाईल वापरणाऱ्या मुलांपैकी 75% मुलं फक्त सोशल मीडिया म्हणून मोबाईल वापरतात. शिक्षणासाठी आपण मोबाईल वापरत नाही. मग प्राथमिक शाळेमधली जर ही अशी स्थिती असेल आणि सरकारचं धोरण काय आहे की मला वाटतं 7वीपर्यंत नापासच करू नका. म्हणजे आपला जर पाया कच्चा असेल, या पद्धतीचं बेसिक जर मुलांना येत नसेल तर मग ही सरसकट सगळी मुलं पास करायची का. आणि म्हणून
प्राथमिक शिक्षणाचा दर्जा कशा पद्धतीने आपल्याला सुधारता येईल त्याच्यासाठी म्हणून ही या पद्धतीची आपण व्यवस्था स्वीकारली. आता उच्च शिक्षणाबद्दलची काय स्थिती आहे? प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण हा विचार केला. उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांच्या मुलांचा जर आपण विचार केला, लातूर महाराष्ट्रात सगळ्यात टॉप म्हणतो, शिक्षणाचा एक नवा पॅटर्न आपण निर्माण केलाय असं म्हणतो. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचा जी मारलं ती सिस्टीम मी बदलेल या पद्धतीची भूमिका घेऊन सिस्टीम बदलण्याचा विचार मांडला. हे सगळं आउटकम बेस्ड शिक्षण आहे ना आमचं. आणि म्हणून या पद्धतीचं आउटकम बेस्ड शिक्षण जुन्या पद्धतीनं आम्ही वर्गात घेत होतो, पण ही वर्गातली पिढी कमी झाली. बाहेर रस्त्यावर आणि इतर गोष्टीत दिली. मुलं जर वर्गात आली, म्हणजे आम्ही आपण ज्यावेळेला BA करत होतो त्यावेळेला म्हणजे वर्गामध्ये इतकी संख्या एक दिवस सुद्धा मुलं, म्हणजे त्या काळातलं आपलं शिक्षण म्हणजे मेडिकलपेक्षा, आता मेडिकलला आपण जेवढं महत्व देतो त्याच्यापेक्षा जास्त संख्येने आणि रेग्युलर आपण महाविद्यालयामध्ये हजर होत होतो. ही मुलं त्या पद्धतीनं जर वर्गात आली तर खऱ्या अर्थानं परत चांगली पिढी आपण निर्माण करू. आणि म्हणून ही एक समस्या आहे. शासनानं याच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे. उलट तुम्ही जर बहिस्थ शिक्षणावरती जोर दिला तर मग पिढ्या कशा तयार होणार आहेत? सोशल सायन्सच्या माध्यमातून, लँग्वेजच्या माध्यमातून माणसं घडवायचं काम, नवी पिढी निर्माण करण्याचं काम, एक संस्कारक्षम समाज निर्माण करण्याचं, एक त्यागाची पिढी निर्माण करण्याचं काम आपण करतो. आणि म्हणून मुलं ही वर्गात आली पाहिजे. आणि म्हणून हजेरीचं घट्ट प्रमाण हे त्यांच्या विकासाच्या दृष्टीनं, राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं धोकेदायक आहे. हे एक या बाबतीमध्ये या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जो बदल व्हायला पाहिजे होता, पण त्यांना उलट त्याच पद्धतीनं बढावा देतोय. शासनानं CHBचं धोरण बंद केलं पाहिजे. आपण तेच विचार केला की या पद्धतीचं जर तुम्ही राबवून घेत असाल, वेट बिगाऱ्यासारखं जर त्यांच्याकडनं काम करून केवळ कमी पैसा द्यावा लागतोय म्हणून अशी पॉलिसी द्यावा, हे जर शासनाचं धोरण असेल तर तुम्ही बोलता एक आणि करता एक, तुमच्यामध्ये नाटकी हे आपण या माध्यमातून दिसतो. त्यामुळे CHBच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे, प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे. आता आपण ही जर BA, BCom, BSc किंवा PG झाल्यानंतर या मुलांना कसल्याच पद्धतीचं जर प्लेसमेंट नसेल, म्हणजे महाविद्यालयात CHBचीच नोकरी असेल, परमनंट नोकरीच मिळत नसतील, तर आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या मुलांनी का यावं तेच मुलं विचार करणार आहेत. आणि म्हणून त्यांचे पालक सुद्धा मेडिकल इंजिनिअरिंगचा विचार त्याच मुलं करतात. म्हणून या मुलांना कशा पद्धतीनं संधी मिळता येईल याच्या बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा आपल्या वर्कलोडचा प्रश्न. आता पुढच्या टप्प्यामध्ये की बऱ्याच वेळेला आमच्या NEPच्या माध्यमातून आमचं काय होईल आणि आमच्या वर्कलोडचा काय प्रश्न आहे, शासन सगळा वर्कलोड पकडणार का, शासन काय करेल, ही जी एक संभ्रम अवस्था प्राध्यापकामध्ये आहे. आणि ज्या वेळेला संभ्रम अवस्थेमध्ये आपण असतो त्यावेळेला आपल्या कामावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे हा एक शासनानं जर लवकरात लवकर, मी याच्या बाबतीमध्ये खूप म्हणजे त्या NEPच्या बाबतीमध्ये जे महाराष्ट्राची सुकाणू समिती, आपले परकुलगुरू माजी भीषण सर त्या समितीमध्ये आहेत, आणि त्यांचा एक दर शनिवारी कार्यक्रम पाठीमागे व्हायचा, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. सगळ्यात जास्त प्रश्न जर विचारला असेल तर याचं वर्कलोडचं काय, पण त्यांनी आजपर्यंत वर्कलोड सांगितलंच नाही. जोपर्यंत आम्हाला सुरक्षितता वाटत नाही तोपर्यंत आम्ही तेवढ्या आनंदाने काम करू शकत नाही. म्हणून तो सुद्धा एक प्रश्न आपल्याला दिसून येतो. विद्यापीठांची मनमानी आहे. सुकाणू समिती म्हणते जाऊ द्या, स्वायत्तता करू द्या त्यांना त्या पद्धतीनं. केंद्र सरकार म्हणते तेवढं तुम्ही त्यांना हार्ड अँड फास्ट घेऊ नका, मॉनिटरिंग करू नका. नियमित राव सरांना विचारलं, म्हणजे त्यांच्याबद्दल म्हणजे सुद्धा आणखी या पद्धतीचा गोंधळ आहे. प्रशिक्षणाचा अभाव आहे. प्राध्यापकांना आणखी बऱ्याचशा आपलेच गोंधळ आहेत त्या बाबतीमध्ये. विद्यार्थ्यापर्यंत आणखी ती NEP गेलेली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रशिक्षण देऊन ते सुरू करायला पाहिजे होतं. ते प्रशिक्षण आपल्याकडे दिलं नाही. आणि आता जो आपण म्हणतोय की शिक्षणातला धार्मिक हस्तक्षेप जर या पद्धतीनं झाला तर लोक त्याला निगेटिव्ह पद्धतीने घेतील. म्हणजे आता जी राज्यशास्त्राच्या बाबतीमध्ये सगळे जर बघितलं तुम्ही ती करिक्युलम काढून मी सगळ्या ग्रुपवर आमच्या पॉलिटिकल सायन्सच्या टाकलेला होता की किती भयानक अशा पद्धतीचा आहे. आणि मग जर याला तुम्ही उजवा विचाराचा रंग जर देण्याचा प्रयत्न केला तर मग ह्यात प्रचंड प्रमाणात विरोध होईल. एक धर्मनिरपेक्षता या देशाची टिकली पाहिजे. सगळ्याच बाबतीमध्ये सगळ्या धर्मात चांगली शिकवण आहे, तुम्ही त्यातली घेतली पाहिजे ना. तुम्ही एका विशिष्ट धर्मातील लोकांना, विशिष्ट ऋषीमुनींना, विशिष्ट धर्मग्रंथांना एक वेगळ्या पद्धतीनं पुन्हा जर मांडणी करण्याचा प्रयत्न आणि ते जर शिक्षणामध्ये घेत असाल तर NEPच्या बाबतीमध्ये खूप निगेटिव्ह प्रचार त्या ठिकाणी केला जाईल. मला वाटतं हे थांबलं पाहिजे. तर ही सगळी NEP मधली आव्हानं आहेत आपल्याला. आता नुसती आव्हानं सांगून आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल, याला पर्याय पण द्यावे लागतील ना. काही थोडक्या वेळामध्ये आपण त्याचे पर्याय म्हणजे काय असतील NEPच्या बाबतीमध्ये मला जे वाटतं
पहिला सगळ्यात महत्वाचा, जर एनईपी आणि शिक्षण पद्धती सुधारायची असेल तर केंद्र सरकारनं सलग 20 वर्ष 8 ते 10% जीडीपीचा पैसा एज्युकेशनवर खर्च केला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं ही व्यवस्था सुधरेल, अन्यथा ही व्यवस्था सुधारणार नाही. ऑनलाईन शिक्षणाचा पुनर्विचार केला पाहिजे की ऑनलाईन शिक्षण खऱ्याच प्रभावी असतंय का. मी जे आता सांगितलं की केवळ एक प्रक्रिया म्हणून आपण ती ऐकतोय आणि म्हणून ही ऑनलाईन सिस्टीम यातनं नको आहे. सगळ्यात महत्वाचं, मुलं जर आमच्या वर्गात यायची असतील तर एनईपी म्हणते बहिस्थ शिक्षणाला मुक्तला महत्व द्या. आपण असं म्हणतोय की ते बंदच करा, कारण त्या पद्धत त्याच्या मुलं वर्गात आली तर त्याच्यावर संस्कार आपण करू ना. त्यांना या देशातली ज्या काही आपल्याला गोष्टी सांगायच्या आहेत तर ते या माध्यमातून वर्गात उपस्थिती वाढेल, म्हणून मला वाटतं त्याचा विचार केला पाहिजे. बहिस्थ शिक्षणाला एक पर्याय आपण असा असावा की काही विद्यापीठांनी फक्त 2च पिरियड ठेवले, काहींनी 4च ठेवले, म्हणजे वेगवेगळे. म्हणजे ज्या पद्धतीनं देशभर समान शिक्षण पद्धतीचा आपण जो विचार करतोय त्याला हरताळ पाळण्यात असण्याचं काम भारतातल्या सगळ्या विद्यापीठांनी. आणि याचा तोटा काय होईल की जो मी आता म्हटलं की केंद्र सरकार युजीसीनं आता एक 9 विषयाचा करिक्युलम बनवून पाठवलाय आणि त्याच्यामध्ये राज्यशास्त्रातला मी अभ्यास केला. आता त्याच्यामध्ये आपल्याला मनुस्मृती शिकायची, सगळे ऋषीमुनी शिकायचे, म्हणजे रामायण आहे, महाभारत आहे, त्यातली काही कांड असतात ना महाभारतामध्ये रामायणामध्ये, ते अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले. म्हणजे एका धर्माच्या आधाराने जर तुम्ही या पद्धतीचं म्हणजे सगळे जुने डिटेलमध्ये ग्रुपवर टाकलेलं होतं, वेगवेगळ्या प्रकारचे ऋषी, जीईसाठी दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानवतावाद आहे, विदा सावरकर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे हिंदुत्व सरळ सांगतो की त्या आधारानं त्या विचारसरणीचे जे ऋषी मुनी जे गुरु आहेत, म्हणजे एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि आता आपण परत म्हणून शिकवायचं. हे कधी होईल? कारण सगळे विद्यापीठ तुम्ही चुकीचं करताय, तुम्ही अभ्यासक्रम चांगलाच ठेवत नाही, तर आता हा आमचा पर्याय घ्या आणि हा आमचा पर्याय स्वीकारा आणि शिकवा मुलांना सगळ्या पद्धतीने. आणि मग आपण 21व्या शतकातलं शिक्षण ऋषी मुनींचं त्या पद्धतीचं द्यायचं काय? आपण ज्या पद्धतीनं मॉडर्न पॉलिटिकल अनालिसिस शिकवायचं का नाही? भूगोलामध्ये पण ती आलंय कदम सर, तुम्ही जर ते बघितलं असेल तर जे जे विषय आहेत, इव्हन मॅथमध्ये सुद्धा तेच आलंय. आमच्या देशातल्या चांगल्या संस्कृतीचा परंपरेचा अभिमान आहे, पण तुम्ही एका विशिष्ट हेतून या देशाची धर्मनिरपेक्षता संपवून त्या पद्धतीचं शिक्षण, तर हा एक त्याच्यातनं धोका. म्हणजे हे आव्हान आपल्याला वाटतंय की या पद्धतीचा एक छुपा अजेंडा त्याच्यामधून राबवला जाईल. त्याच्यानंतर आता ओजीटीच्या बाबतीमध्ये एक चॅलेंज आहे. आता मला सांगा, नळेगावमध्ये किती इंडस्ट्रियल एरिया आहे आणि नळेगावमधल्या मुलांना जर कॉमर्सच्या मुलांना जर ओजीटी करायची असेल किंवा आर्टच्या मुलांना जर ओजीटी ऑन जॉब ट्रेनिंग, आता त्याला वर्षभर तो 4 पिरियडचा पेपर आहे पुढल्या 3rd इयरला, आणि मग त्याला आपल्याला ऑन जॉब ट्रेनिंगला कुठं पाठवायचं? उदगीरला पाठवायचं का लातूरला पाठवायचं? त्याची फी कोणी देणार? त्याला घ्यायचं कसं? त्यानं मग ते काय करतं, डुप्लिकेट सर्टिफिकेट आणून पास होतं. म्हणजे ओजीटीच्या बाबतीमध्ये जे धोरण आता 3rd इयरला मुलं शाहू कॉलेजला आहेतच ना, पण त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं शासनानं हे सांगायला पाहिजे, पंचायत समितीला सांगायला पाहिजे की बाबा शिवजागृती महाविद्यालयाची 15 मुलं तुमच्याकडे येतील, त्यांना 1 महिना काम द्या, 2 महिने काम द्या, तर ते होईल ना. म्हणजे या बाबतीमध्ये जे ऑन जॉब ट्रेनिंग आहे त्याच्या बाबतीमध्ये क्लिअर नाही, हा सगळ्यात महत्वाचा आहे. जीईच्या बाबतीमध्ये सांगितलं ऑदर दॅन फॅकल्टी. आणि आज सुद्धा गरीबाला परवडणारं शिक्षण आपण म्हणतोय, वर्षातनं 2 वेळा परीक्षा फॉर्म भरा. ऍडमिशनच्या बाबतीमध्ये 3000 फी आहे. विद्यापीठांच्या 2 परीक्षेमध्ये एखादा पेपर गेला तर त्याची सगळी फी असेल. म्हणजे जर शेवटच्या माणसाचा आपण विचार करतोय तर ती फी स्ट्रक्चर या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला ते खरंच परवडणार आहे का, ही एक गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. आता भाषिक समस्येच्या बाबतीमध्ये आपण विचार करतोय की त्याच्या मातृभाषेमध्ये शिक्षण दिलं पाहिजे, पण जगाच्या मार्केटमध्ये आपण विचार केला तर आजही इंग्रजीला महत्व आहे. आणि म्हणून त्या पद्धतीचं आव्हान आपल्याला केलं या विद्यार्थ्यांना. त्या इंडस्ट्री त्यांना त्या इंग्लिश येत नाही म्हणल्यानंतर नोकरीला घेतील का? म्हणजे याही गोष्टीचा भाषिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये विचार करावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाचा, प्राध्यापकांची संख्या. आज लातूरमधल्या मोठ्या मोठ्या महाविद्यालयामध्ये सीएचबीचं धोरण आहे. म्हणजे बऱ्याचशा कॉलेजमध्ये काही विषयाला पूर्ण वेळ फॅकल्टीज नाही, टोटली सीएचबी वरती.
आणि तुम्ही वर्षाला 1 लाख रुपये देऊन त्यांच्याकडनं ते काम करून घेता. आणि एनईपीचं इतकं मोठं आव्हान, इतकं मोठ्या पद्धतीनं तुम्ही भूमिका मांडून आम्हाला एनईपीच्या माध्यमातून देश परिवर्तन करायचं आहे. आणि मग शिक्षणाच्या बाबतीमध्ये विद्यापीठांचा विचार केला, महाविद्यालयांचा विचार केला, तर सगळ्या महाविद्यालयामध्ये त्या जागा ज्या रिक्त आहेत आणि तुमचं जे टप्प्याटप्प्या अनुदानाचं जे धोरण आहे त्याचा जो राजकीय हेतून तुम्ही जे वापर करताय त्या बाबतीमध्ये शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन का नको, तर एवढा मोठा पगार कशाला द्यायचा, म्हणजे तुम्ही आमच्याकडूनच पैसे घेता, आमचेच पैसे आमच्या पिढ्यांसाठी आपण खर्च करत नाही. त्यामुळे हा एक मोठा समस्या या बाबतीमध्ये दिसून येतं. विद्यार्थ्यांच्या हजेरीचं घट्ट प्रमाण, म्हणजे एनईपी लागू करत असताना आपण ज्यावेळेला विचार करतो की शासन डिस्टन्स एज्युकेशनला महत्व देते, मुक्त विद्यापीठाला महत्व देते आणि आपले विद्यार्थी सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो की आपण 2000 ऍडमिशन देतो आणि तर कधी कधी 1000 रुपये भर बाबा आम्हीच काहीतरी मदत करतो आणि ती मुलं कुठं असतात माहिती आहे का सर, अकॅडमीमध्ये 1 लाख रुपये फी घेतात आणि अकॅडमीमध्ये जाऊन शिक्षण देतात. त्या अकॅडमीची आता सध्या सकाळी भागमध्ये सर आम्ही क्रीडा संकुलावर असतो, इतकी गर्दी असते की तिथं चालता येत नाही. म्हणजे या पद्धतीनं वर्गामध्ये मुलं मुक्त विद्यार्थ्याला कितीही ऍडमिशन होऊ द्या आणि मग याचा परिणाम मला वाटतं आपले ग्रामीण भागामधले जे महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रवेश घेणारी मुलं, दररोज येणारी मुलं या संख्येवरती बराचसा परिणाम होतो. तर या सगळ्या गोष्टी या एनईपीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण जेव्हा एनईपीचा विचार करतो, या सगळ्या गोष्टीमुळे आपणाला काय परिणाम होईल, आपल्यावर काय आव्हानं असतील, म्हणजे मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणाच्या खुली शिक्षण पद्धती असेल, जे विद्यापीठ क्लस्टर विद्यापीठ असतील किंवा आपली जी डिअफिलेशन आहे, जास्तीत जास्त स्वायत्तता कशा पद्धतीनं देता येईल आणि परीक्षा पद्धती आपल्या विद्यापीठानं जे 2 वेळा निर्णय घेतला, फर्स्ट इयर लागू केला, यावर्षी 60-40. कारण एनईपी असं सांगते की विद्यार्थ्याचं निरंतर मूल्यमापन झालं पाहिजे. केवळ एका सेमिस्टरला एक एक्झाम घेतली आणि संपलं असं नाही. 80-20 पॅटर्न जो आपण स्वीकारलेला होता आपल्या विद्यापीठाने, ते आपल्या विद्यापीठाला बदलावा लागला आणि म्हणून हे आपल्या विद्यापीठाची वारंवार पत्रे निघतात. निरंतर मध्ये मुलांनी 60% परीक्षेच्या माध्यमातून जायचं आहे आणि 40% आपणाला त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे आणि ही प्रक्रिया वर्षभर चालली पाहिजे की ज्या माध्यमातून मुलांचा वर्गातली उपस्थिती वाढेल, मुलं महाविद्यालयामध्ये येतील. तर ही या पद्धतीची एनईपी आपल्यासाठी या नवीन धोरणामध्ये या सगळ्या गोष्टी दिसतात. परंतु या सगळ्या गोष्टीचा आपल्या एकंदरीत शिक्षण पद्धतीवरती काय परिणाम होईल आणि याच्यावर आपल्याला काय आव्हानं आहेत आणि मग याच्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. सगळ्यात महत्वाचा शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो, हायर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये विचार करतो, तर आतापर्यंत केंद्र सरकारचा जर आपण विचार केला तर शिक्षणावरच्या खर्चाचं प्रमाण फक्त 3%. जीडीपीच्या जर 3% तुम्ही शिक्षणावरचा खर्च करत असाल आणि आज सगळ्या भरतीच्या प्रक्रियेच्या आणि विद्यापीठातल्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर एनईपीच्या माध्यमातून तुम्ही जे हे सगळं जे ठेवलंय महत्वाचं की या पद्धतीनं आपल्याला बदल करायचा आहे, तर ते या 3% तुमच्या जो निधी ठेवलाय किंवा तुम्ही जो खर्च करताय याच्यामुळे हे शक्य होणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आव्हान ते आहे की केंद्र सरकारनं या पद्धतीची मानसिकता बदलली पाहिजे आणि हा शिक्षणावरचा, उच्च शिक्षणावरचा, एकूण शिक्षणावरचा खर्च हा वाढवला पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे की या देशातली आपण जी सिस्टीम स्वीकारली आहे ती संघ राज्य पद्धती स्वीकारली आहे. एक केंद्र सरकार असेल जी घटनात्मक पद्धतीनं ही वेगवेगळी घटक राज्य निर्माण होत केली आणि केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची आणि त्या पद्धतीनं आपण विषय वाटून दिले. एनईपीच्या बाबतीमध्ये तेच झाले. कर्नाटकमध्ये आजही एनईपी स्वीकारलेली नाही, त्यांची वेगळी भूमिका आहे. केंद्र सरकार जर या पद्धतीनं एनईपी स्वीकारा म्हणून जर प्रत्येक प्रांतावर दबाव आणत असेल तर हा संघ राज्य सिस्टीमवरती हल्ला आहे. कारण तुम्ही ऑलरेडी विषयाची वाटणी केली आहे की एज्युकेशन प्रायमरी कोणाकडे असेल, हायर एज्युकेशन कोणाकडे असेल आणि काय केलं पाहिजे. आम्ही सांगतोय त्याच पद्धतीनं घ्या, तुम्ही त्याच्यामध्ये काहीच बदल करू शकत नाही.
ही सिस्टीम मला वाटतं संघराज्य पद्धतीवरची घातक आहे. हा एक आव्हान, एक चॅलेंज या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. आता ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये 40% ऑनलाईन शिक्षण सांगितले. जेवढे विद्यार्थी वर्गात येऊन आपल्या समोर बसल्यानंतर त्याला जे समजेल, तो जे शिकेल, ते ऑनलाईनच्या बाबतीमध्ये शिकेल का? आता आपण ऑनलाईन कोर्स करतो, एफडीपीच्या बाबतीमध्ये करतो किंवा रिफ्रेशर कोर्स करतो, त्यातले 80% लोक नुसते जॉईन असतात आणि त्याचा व्हिडिओ बंद करतात. चालू ठेवायचं आणि जायचं. मुलं त्याच पद्धतीने करतील ना. आणि मग त्याला ज्या पद्धतीचा आपला हेतू आहे तो हेतू पूर्ण होणार नाही. म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा हा एक या एनईपी मधला मोठा दोष आपल्याला दिसतो. शासनानं निर्णय घेतला, महाराष्ट्र स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष, घटना लागू होऊन 75-77 वर्ष झाली. त्याच्यानंतर सुद्धा जर आपली सर्वोच्च म्हणजे उच्च शिक्षणाची जर या प्रकारची स्थिती असेल, आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं त्यांनी धोरण ठेवले की 2035 पर्यंत या देशातला ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 50% पर्यंत वाढवायचा आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण हे सुद्धा या माध्यमातून महत्वाचं आहे. आता या एनईपी मध्ये काय आहे आपण पाहिलं. एनईपी आपण लागू केले, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मल्टिपल एंट्री आहे, मल्टिपल एक्झिट आहे. फर्स्ट इयरचा मुलगा 1 वर्षाचा 44 क्रेडिटचा कोर्स केल्यानंतर 40, काही ठिकाणी 40 क्रेडिटचा आहे, काही ठिकाणी 44 क्रेडिटचा. आपल्याकडे 44 क्रेडिटचा आहे फर्स्ट इयर. तुम्ही फर्स्ट इयरचं पहिलं सेमिस्टर बघितलं तर 22 क्रेडिटचा आहे. दुसऱ्या सेमिस्टरचा विचार केला तर 22 क्रेडिटचा आहे. म्हणजे एक सेमिस्टर मुलानं पास केलं की त्याला आपण प्रमाणपत्र देऊया. म्हणजे तो घेऊन दुसरे काही एक्स्ट्रा क्रेडिट पूर्ण करून तो प्रमाणपत्राच्या आधाराने कुठे काम करेल किंवा जर प्रक्रियेतून बाहेर गेला तर तो पुन्हा काही वर्षांनी सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकतो. आणि त्याला आता ते हे वागवायचं गरज नाही, मार्क मेमो वगैरे. अकॅडमिक बँक क्रेडिट आहेच, आपण एबीसी आयडी काढतो त्याच्यामध्ये सगळे त्याचे क्रेडिट स्टोर आहेत. तो 2 वर्षानं 3 वर्षानं येऊ शकतो, पुन्हा सेकंड इयरला ऍडमिशन घेऊन. सेकंड इयर मध्ये म्हणजे फर्स्ट इयरचे 44, सेकंड इयरचे 44, 88 क्रेडिट त्यानं पूर्ण केलं तर त्याला आपण डिप्लोमा या पद्धतीचं एक सर्टिफिकेट देतो. आणि मग तो काही दिवसानंतर परत आला, त्याला असं वाटलं की परत आपल्याला थर्ड इयरचं ऍडमिशन घ्यायचं आहे. तर थर्ड इयरला ऍडमिशन घेतल्यानंतर थर्ड इयरला कमीत कमी 120 आणि जास्तीत जास्त 132 एवढे क्रेडिट पूर्ण केल्यानंतर त्याला आपण बॅचलर डिग्री देऊ. म्हणजे हा ग्रॅज्युएट झाला. आता सगळ्यात महत्वाचा भाग जो आलाय की आपल्याकडे आता आपण पाहिजे की 4 वर्षाची डिग्री आहे, पण आपलं सगळं जुनं नॅचरल कॉलेज आहे. आपल्याकडे पीजी नाहीच ना सर. तर आपल्याकडे हा काही भाग नाही, पण तुम्ही पीजी मागवू शकता. आत्ताची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनं विद्यापीठाकडे आणि शासनाकडे तुम्ही अर्ज करू शकता, पण विना अनुदानित घेऊ शकता. आता ते विना अनुदानित तत्वावरती त्या 4थ्या वर्षासाठी जे लोक नियमायचे आपल्याला, कारण 44 क्रेडिट त्यांना शिकवायचं आहे म्हणल्यानंतर ते लोक निवडायचे, त्याच्या संस्थेने पैसे द्यायचे. म्हणजे आता ही आपली अडचण आहे, आपण आहेच ज्या पद्धतीने करतोय. पण 4 वर्षाची डिग्री ज्याला घ्यायची आहे तर 3 वर्षाची बॅचलर डिग्री पूर्ण झाल्यानंतर जर त्याने पुन्हा 44 क्रेडिटची एक वर्षाचा 22 क्रेडिटचा 1 वर्षाचा जर अभ्यासक्रम पूर्ण केला तर त्याला ऑनर्स डिग्री मिळू शकेल. आणि त्याच पद्धतीनं तो एक त्याला पर्याय आहे, तो ऑनर्स डिग्री जाऊ शकेल किंवा त्याच पद्धतीनं तो रिसर्च डिग्री घेऊ शकेल. म्हणजे 4 वर्षाची डिग्री त्याच्यामध्ये 1 वर्षाचं पीजी त्यातच इन्क्लूड आहे. म्हणजे त्याला नंतर पीजी 1च वर्षाचं करायचं. आणि सगळ्या विद्यापीठांनी 1 वर्षाच्या पीजीचा किंवा 2 वर्षाच्या पीजीचा करिक्युलम तयार करायचा. म्हणजे आपल्या महाविद्यालयात 3 वर्षाची डिग्री पूर्ण करून जो विद्यार्थी जाईल पीजीला त्यानं 2 वर्षाची पीजी करायची आहे. पण समजा आपल्या कॉलेजमध्ये जर 4 वर्षाची युजी असेल, त्यानं जर ऑनर्सची डिग्री पूर्ण केली असेल तर तो सेकंड इयर त्याचं 1 वर्षाचं केलं तर तो पीजी पण झाला. आणि ज्याला रिसर्च केली आहे त्यानं 1 वर्ष केलं की त्याला पीएचडीला पण ऍडमिशन मिळेल. तर अशा पद्धतीनं 4थ्या वर्षाला 2 पर्याय मुलाकडे असतील. आणि हे जिथं ऑलरेडी जिथं ग्रँटेड पीजी आहे त्या ठिकाणी या पद्धतीचं. आणि मग हे टोटली 4 वर्षाची डिग्री ही 176 क्रेडिट 160 किंवा 176 क्रेडिट त्याला पूर्ण करावं लागेल. आणि मग तो त्या पद्धतीनं 1 वर्षाचं करून तो पीजी होऊ शकतो.
म्हणजे या पद्धतीचा एक नवीन शिक्षण पद्धतीमध्ये बदल आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रातल्याच काय भारतातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये जर आपण गेलो तर एनईपीच्या माध्यमातून आपल्याला ही एकच गोष्ट दिसते की सगळीकडे एक समान पीडेट पद्धती असेल. ज्या वेळेला वर्कलोडच्या बाबतीमध्ये आम्ही आणि क्रेडिट सिस्टीमच्या बाबतीमध्ये एनईपीच्या समितीच्या समोर आपण बऱ्याच वेळा विचारलं तर महाराष्ट्रामध्ये प्राध्यापकांचे वर्कलोड काय असावेत याच्यासाठी 27 GR आहेत. म्हणजे ते एनईपी समितीची एक समिती नेमली आहे, एमडीची सुकाणू समितीनं, ते सुद्धा डोक्याला हात लावून बसले की आम्हालाच काही नाही. विद्यापीठ वाईज GR आहे. म्हणजे कोण म्हणतंय की वर्कलोड आणि कार्यभार कसा पकडायचा, फर्स्ट इयरला किती विद्यार्थी पाहिजे, सेकंड इयरला किती विद्यार्थी पाहिजे, विद्यार्थी संख्या ग्रामीणमध्ये किती पाहिजे, शहरी किती पाहिजे. आता आपला प्रॉब्लेम नाही सर, आपण मराठवाड्यातली माणसं नशीबवान आहेत की आपल्याकडे थर्ड इयर पर्यंत माझा पॉलिटिकल सायन्स आहे, इकॉनॉमी सरांचा थर्ड इयर पर्यंत आहे. पण तुम्ही सोलापूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठामध्ये गेला तर तिथं ऑनर्स सिस्टीम आहे. मी संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढ्याचा विद्यार्थी होतो. फक्त फर्स्ट इयर माझं BA फर्स्ट इयर आणि सरकारचे संस्कार त्या पिढीवरती करायचे आहेत. जुनी शिक्षण पद्धती त्या पद्धतीची संस्कार करायला कमी पडली का काय, आणि म्हणून या पद्धतीनं आपण ही नवीन एज्युकेशन पॉलिसी स्वीकारली. म्हणजे या सगळ्या गोष्टीवरती उपाय म्हणून आपण ही सगळी पॉलिसी स्वीकारली. आणि मग ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा ज्या वेळेला आपण विचार करतो ती काय हेतू आहे, काय कारण आपण या पद्धतीची स्वीकारली. एका वैज्ञानिकानं ही बनवली, केंद्र सरकारनं ती मान्य केली. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये RD कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली आणि त्या RD कुलकर्णी समितीनं रिपोर्ट दिला आणि त्या पद्धतीनं आपल्याकडे 23-24 पासून या हायर एज्युकेशन मध्ये सुरू झाली. त्याच्यानंतर याच्यावरती मॉनिटरिंग करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक सुकाणू समिती नेमली आणि आता सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली या पद्धतीचा सगळा या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा प्रवास सुरू आहे. आता हायर एज्युकेशन मध्ये आम्ही सुद्धा नवीनच आहेत. आता आपल्याकडे ही पॉलिसी आली, महाराष्ट्र सरकारनं कमिटी नेमली, ती स्वीकारली. विद्यापीठ पातळीवरती या पद्धतीचे करिक्युलम बनवायला आपल्याला सांगितले, आपण करिक्युलम बनवले. प्राध्यापकांना ट्रेनिंग नाही, विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दलचं प्रबोधन नाही. आणि ही पॉलिसी सुरू झाल्यानंतर एक वर्ष गेल्यानंतर, दुसरं वर्ष गेल्यानंतर ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणीवरती मात करण्याचा प्रयत्न सुकाणू समितीच्या माध्यमातून झाला. पण मुळात त्यांचा काय हेतू होता आणि त्याच्यामध्ये काय उणीव आहे. समितीनं ज्या वेळेला ही पद्धती म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी तयार केली कस्तुरीरंगन समितीनं, की त्यांना या देशातल्या विद्यार्थ्यांची क्षमता विकसित करणं हा सगळ्यात महत्वाचा. कारण त्यांनी 5 तत्वावरती आधारित ही शिक्षण व्यवस्था बनवलेली होती की ज्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यामध्ये म्हणजे जी 5 मूल तत्व जी आहेत. एक मूल तत्व हायर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये प्रवेश धोरण. कारण जो आपला महाराष्ट्राचा 27% आहे, देश पातळीवरचा सुद्धा त्याच पद्धतीनं बिहार सारख्या राज्यामध्ये 14-15% पर्यंतचा एका राज्याचा, एखादं राज्य 50% पर्यंत आहे, पण अवरेज याच पद्धतीची स्थिती आहे. आणि मग उच्च शिक्षणातला जो GR आहे कमी आहे, त्या मुलांना कशा पद्धतीनं प्रवेश या शिक्षण संस्थांमध्ये आपल्याला देता येईल आणि म्हणून प्रवेश धोरण योग्य पद्धतीनं राबवून जास्तीत जास्त प्रवेश कशा पद्धतीनं करता येईल हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं मुख्य तत्व होतं 5 तत्वांपैकी. दुसरं तत्व होतं समानता. आता आपल्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर हायर एज्युकेशन पहिलं युनिव्हर्सिटी वाईज वेगळं होतं. आता मी BA ऑनर्स आहे, मी 1995चा ऑनर्स आहे. पण त्याच वेळेला तुम्ही म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये तुम्ही जे शिक्षण घेतलं तर तुम्ही 3 विषयामध्ये BA आहात. म्हणजे एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठामध्ये आपल्याला प्रवेश घेता येत नव्हता. सिलेबसच्या बाबतीमध्ये फरक होता. म्हणजे एका राज्यामध्ये एवढा फरक होता. देश पातळीवरती अनेक प्रकारची विविधता शिक्षणाच्या बाबतीमध्ये होते. आणि म्हणून एनईपीच्या माध्यमातून काय करायचं आहे, त्यांना समानता आणायची. म्हणजे महाराष्ट्रातला नळेगावच्या विद्यार्थ्याला फर्स्ट इयर झाल्यानंतर त्याला वाटलं की आंध्रमध्ये मला प्रवेश घ्यायचा आहे,
तर त्या विद्यार्थ्याला त्या पद्धतीचा तिथं प्रवेश मिळाला पाहिजे. एक समान अशा पद्धतीचा करिक्युलम असेल, त्याची डिझाईन समान असेल, हे सगळ्यात शिक्षणाच्या बाबतीमध्ये समानता हे सगळ्यात महत्वाचं दुसरं त्याचं तत्व आहे. आणि त्याचबरोबर गुणवत्ता हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे हायर एज्युकेशन मधली कशा पद्धतीची गुणवत्ता वाढली पाहिजे आणि ही मुलं कशा पद्धतीनं चांगली स्किल बेस तयार झाली पाहिजे याचं एक तत्व त्याने ठेवलेलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परवडणारं शिक्षण. ग्रामीण भागाचा विचार करून ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ती या प्रक्रियेमध्ये आली पाहिजे आणि उच्च शिक्षण हे त्यांच्या आवाक्यातलं असलं पाहिजे. या भूमिकेतून ते धोरण त्यांनी आखलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तरदायित्व, पाचवं तत्व, की मुलं शिक्षण घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं एक चांगला समाज आपल्याला निर्माण करायचा आहे आणि आपण शिक्षण घेतल्यानंतर या समाजाचं काहीतरी देणं लागतो या प्रकारची उत्तरदायित्वाची भावना त्याच्यामध्ये निर्माण व्हावं. म्हणजे ही 5 मूलतत्व ठेवून हे न्यू एज्युकेशन पॉलिसी बनवण्यात आली आणि मग त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू झाली. याच्यामध्ये काय आहे? सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्याची क्षमता आपल्याला ओळखायचं आहे आणि ती क्षमता ओळखून त्याला आपल्याला विकसित करायचं आहे. तुम्ही जर एनईपी मध्ये पाहिलं तर ते करत असताना ही मुलं याच टप्प्यावरती, कारण एक काळ असा होता की कला आपल्याकडे एक फॅकल्टी आहे, आपल्याकडे दुसरी कॉमर्स फॅकल्टी आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये कला शाखेच्या बाबतीमध्ये प्रवेशाचे प्रश्न असतील, इतर अनेक मुद्दे आहेत. पण एक काळ असा होता की महाराष्ट्रातल्या लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या एक्झाम असतील किंवा युपीएससी सारख्या एक्झाम असतील त्याच्यामध्ये आर्ट्सची मुलं सगळ्यात जास्त होती. म्हणजे मी राजाराम महाविद्यालय कोल्हापूरला होतो, माझ्यासोबत विश्वास नागरे पाटील माझा बॅचमेट होता, त्याचा हिस्ट्री होता, माझा पॉलिटिकल सायन्स होता. म्हणजे या पद्धतीनं महाराष्ट्रातला टॉप म्हणून तो सिलेक्शन झाला. त्या राजाराम कॉलेजमधले अनेक मुलं त्या कालखंडामध्ये, म्हणजे कला शाखेकडे इतका ओढा असताना सुद्धा आता कला शाखेच्या बाबतीमध्ये 10वी नंतरच पालकाला वाटते की माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे किंवा डॉक्टर झाला पाहिजे. आपण तर लातूरमध्ये राहतो, लातूर म्हणजे तर ब्रँड फॅक्टरीज आहे, त्यामुळे तिथं एकच आपण विचार करतो. परंतु कला शाखेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला स्किल शिक्षण